नमस्कार, महा 24 तास न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। बातमी येते नांदेडच्या हदगावमधून। हदगाव तालुक्यातील तामसा येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयुष्यमान आरोग्य मंदिर तामसा येथे महिलाचे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न। जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दिनांक 20/3/2025 रोजी आयुष्यमान आरोग्य मंदिर तामसा येथे महिलाचे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते। या कार्यक्रमाला उपस्थित नांदेड येथील स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर मंजुषा आढाव मुरमुरे मॅडम उपस्थित होत्या। या कार्यक्रमाचे आयोजन हदगावचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय मुरमुरे यांच्या वतीने करण्यात आले होते। या शिबिरमध्ये गर्भाशय कॅन्सर तपासणी, सिकल सेल तपासणी, रक्त तपासणी, 100 दिवस टिक्षे, टीबी, गोल्डन कार्ड इत्यादी तपासणी करून उपक्रम राबविण्यात आला आहे। या कार्यक्रमामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र येथील सर्व अधिकारी कर्मचारी, गट प्रवर्तक व सर्व आशा वर्कर, अंगणवाडी पर्यवेक्षक व सर्व अंगणवाडी कर्मचारी यांनी उपस्थिती राहून आरोग्य तपासणी करून घेतली। या कार्यक्रमाचे नियोजन तामसा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी रामदास बोदरवाड व सर्व कर्मचाऱ्यांनी केले होते। तर पाहूया स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर मंजुषा आढाव मुरमुरे मॅडम काय म्हणाल्या। जागतिक महिला दिन आणि टीबी निर्मूलन याकरिता एक कार्यक्रम जो तामसा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आयोजित केला, त्यानिमित्त मला बोलवण्यात आले होते। प्रामुख्याने मी इथे आले आहे ते कॅन्सर स्क्रीनिंग करिता। आजच्या युगामध्ये सर्वायकल कॅन्सर म्हणजे गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर आणि स्तनांचा कॅन्सर याचे प्रमाण वाढत चालले आहे आणि मृत्यूच्या कारणांमध्ये स्तनांचा कॅन्सर हा पहिल्या क्रमांकावर असून सर्वायकल कॅन्सर हा दुसऱ्या क्रमांकावर आहे। आपण कॅन्सर सारखे आजार टाळू शकतो, त्याकरिता काही आवश्यक तपासण्या असतात आणि त्याची माहिती आरोग्य कर्मचाऱ्यांना मिळावी या प्रमुख उद्देशाने मी इथे आले। ज्या स्क्रीनिंग मध्ये पॅप्समियर ही एक तपासणी असते पांढऱ्या पाण्याची, तसेच काही औषधं, विशिष्ट औषधं जसे ऍसिटिक ऍसिड आणि ल्युगोसायडिन ही दोन औषधं त्या ठिकाणी लावून त्याचे तपासणी करण्यात येते आणि याच्यामध्ये आपल्याला जे हाय रिस्क पेशंट आहे ते यांचं निदान करण्यात येतं। तसंच आजच्या या प्रसंगी मी त्यांना HPV व्हॅक्सिन म्हणजे जे कॅन्सरसाठी उपलब्ध व्हॅक्सिन आहे, जी स्त्री आणि पुरुष या दोघांनाही आपण देऊ शकतो आणि या व्हॅक्सिनमुळे स्त्रियांमध्ये सर्वायकल कॅन्सर आपण प्रिव्हेंट करू शकतो, तसेच पुरुषांमध्ये मुखाचा कॅन्सर, गुदद्वाराचा कॅन्सर आणि पिनाईल कॅन्सर आपल्याला प्रिव्हेंट करता येतो। तर अशा या अभियानाद्वारे आपण कॅन्सर स्क्रीनिंग करून कॅन्सर प्रिव्हेन्शन करण्याकरिता प्रयत्न करणार आहोत। तर एवढे करायचे। शहरामध्ये जवळपास 50 ते 60 जणांच्या तपासण्या होणार आहेत आणि यामध्ये जे हाय रिस्क पेशंट असतील त्याच्या काही विशिष्ट तपासण्या मी त्यांना ऍडवाइस करून प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी तसेच हदगावचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संजय मुरमुरे यांच्याद्वारे त्यांना अजून पुढे काय करू शकतो याची माहिती ज्या तपासण्यासाठी करून देण्यास। सर, मी श्रीधर स्वामी आज प्राथमिक आरोग्य केंद्र तामसा येथे आलेलो आहो। आज येथे क्षयरोग तपासणी पण झालेली आहे ना। आम्हाला त्या संदर्भात ते फूड बास्केट देण्यात आलेली आहे। हो, आणि मी त्या संदर्भात आरोग्य विभागाचा आभार व्यक्त करतो। महिला दिनानिमित्ताने शिबिराचं आयोजन करण्यात आले। आज प्राथमिक आरोग्य केंद्र तामसा येथे जागतिक महिला दिन, क्षयरोग दिन आणि कॅन्सर स्क्रीनिंग अशा विविध कार्यक्रमाचा आम्ही एकत्र कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आज डॉक्टर रामदास बोदरवाड वैद्यकीय अधिकारी तामसा यांचा योगायोगाने वाढदिवस होता। या आजच्या दिवशी आम्ही 100 दिवस टीबी मुक्त कार्यक्रमासाठी ज्या रुग्णांचे एक्सरे काढण्यासाठी आम्ही त्यांना रेफर केलेला आहे, त्यांचे स्पुटम तपासणीसाठी आम्ही रेफर केलेला आहे आणि जे काही आमचे क्षयरुग्ण होते त्यांना इथं फूड बास्केट आम्ही वाटप केलेलं आहे। त्याचबरोबर नांदेड येथील
स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर मंजुषा मुरमुरे यांच्या हस्ते आमच्या आशा वर्कर आणि काही गावातील सस्पेक्ट लोक होते त्यांचे आम्ही कॅन्सर स्क्रीनिंगसाठी स्क्रीनिंग अभियान पण राबवलेलं आहे. त्याचबरोबर गोल्डन कार्ड काढण्याचा सुद्धा आम्ही इथं हे कार्यक्रम ठेवला होता. त्याचबरोबर महिला कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी, सिकल सेल तपासणी, एचबी तपासणी सुद्धा कार्यक्रम इथे ठेवलेला आहे. या सगळ्या कार्यक्रमाच्या याच्यामध्ये आम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत क्षयरोग आणि कॅन्सर याच्याबद्दल जनजागरण करण्याचा आम्हाला संधी मिळाली. त्या लोकांना इथं मोफतमध्ये आम्ही तपासणी सुद्धा अवेलेबल करून दिलेली आहे. आणि यानंतर सुद्धा आम्ही गावोगावी 100 दिवस क्षयमुक्त यासाठी आपल्या तालुकाभर हे अभियान आम्ही राबवत आहोत. 24 तारखेला जागतिक क्षयरोग दिन आहे. त्या तत्पूर्वी आम्ही या क्षयरोगाची सगळ्या तालुकाभर जनतेला माहिती आम्ही